गोंदिया शहर के इंजीनियर नगर में ओबीसी स्टूडेंट्स के लिए एक हॉस्टल है। इस हॉस्टल में 70 स्टूडेंट्स रहते हैं और ये हॉस्टल सरकार ने किराए पर लिया है, लेकिन यहाँ का पानी का सोर्स बंद पड़ी है, पिछले 15 दिनों से बंद है। इस वजह से ओबीसी स्टूडेंट्स को पिछले 15 दिनों से पानी के लिए भटकना पड़ रहा है। इसी बीच स्टूडेंट्स को अपने खर्चे पर गोंदिया म्यूनिसिपल काउंसिल से पानी के लिए 899 रुपये प्रति टैंकर देना पड़ रहा है। उन्हें हर दिन 2 पानी के टैंकर लेने पड़ रहे हैं। हालांकि स्टूडेंट्स ने सवाल उठाया कि ये स्टूडेंट्स कब तक साथ देंगे। इसी बीच यहाँ के ओबीसी स्टूडेंट्स ने भी पानी की समस्या का जल्द हल न होने पर आंदोलन की चेतावनी दी है। ओबीसी हॉस्टल में पानी की कमी की जानकारी ओबीसी समाज सेवियों को मिली। वे हॉस्टल गए और स्टूडेंट से मिले और प्रॉब्लम्स जानी। सोमवार को ओबीसी ऑर्गेनाइजेशन सभी ओबीसी स्टूडेंट्स को डिस्ट्रिक्ट कलेक्टर के ऑफिस ले गए और डिस्ट्रिक्ट कलेक्टर से मिलकर पानी की प्रॉब्लम को जल्द से जल्द सॉल्व करें, नहीं तो ओबीसी कम्युनिटी ने चेतावनी दी है कि स्टूडेंट्स के साथ ओबीसी कम्युनिटी भी प्रोटेस्ट करेगी। सर, लगभग 15 दिवस झाले आहेत आमच्या हॉस्टेलमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही। पाण्याच्या सोयीसाठी बोरवेल आहे, पण बोरवेलला पाणी नाही आणि मोटर खराब आहे। त्याकडे कंप्लेंट केली असता कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। त्यासाठी आम्ही स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलतो सर। या गोष्टीला होत आहेत 15 दिवस, तरी शासनाचे आमच्याकडे एक पण लक्ष नाही। ही तर एकच समस्या झाली, समस्याचा पूर्ण गोळा आहे सर। म्हणजे कसं, किती पैसे घेतात टँकर? टँकर सरासरी 700 ते 1000च्या दरम्यान पैसे घेते आणि आम्हाला माहिती पडलं की ती शासनातर्फे आहे, पण जो टँकरवाला येते तो लगेच पैसे मागते सर। तर यासाठी आम्हाला स्वखर्चातून म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहे सर। रोजच टँकर गरज पडत आहे। तक्रार म्हणजे वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली आहे सर, पण याच्यावर आम्हाला एक पण असा उपाय मिळालेला नाही आहे सर। आता आमची म्हणजे सहनशक्ती तर पूर्ण संपलेली आहे, तर आम्ही तो एकच विचार केला आहे, जर आमच्या मागण्या म्हणजे पाण्याची पूर्ण झाली नाही आणि आमच्या वसतिगृहामध्ये जी लायब्ररीची सोय पाहिजे होती वाचनालयाची, ती सुद्धा नाही आहे। कित्येक मुलांच्या परीक्षा सर बिना लायब्ररीने किंवा बाहेर जाऊन ते स्वतः दुसऱ्या वाचनालयामध्ये जाऊन अभ्यास करून गेलेले आहेत। आणि आमचे काहींचे कॉलेज सर म्हणजे प्रत्येकाचे मोस्ट ऑफ कॉलेज हॉस्टेल एका कोपऱ्याला आणि कॉलेज एका कोपऱ्याला आहे, म्हणजे खूप अंतर आहे। त्यासाठी येण्या जाण्यासाठी आम्ही वाहनाची स्वतःची सोय केली आहे। त्यासाठी सुद्धा आमच्याकडे पार्किंगची सुद्धा एक पण व्यवस्था केलेली नाही आहे। आमची एकच इच्छा आहे की सर आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी, पार्किंगची व्यवस्था, लायब्ररी आणि निर्वाह भत्ता जो आम्हाला वेळेवर कधी मिळालेलाच नाही सध्यापर्यंत, आणि वाचनालय, एवढे आमचे मागण्या पूर्ण कर। आणि सर एक म्हणजे गोष्ट कशी, आमच्याकडे पाणी गरम करायला गिझर आहे, पण गिझर चालू करायला लाईटच नाही। गिझर चालू केला लाईट बंद पडते। यासाठी आम्हाला स्वखर्चाने लाईनमॅन बोलवत आहोत सर। आम्ही आपल्या लेवलवर करत आहोत काम, पण हे किती दिवस करणार सर? याच्यावर आम्हाला एक तुमचा निर्णय पाहिजे आम्हाला तोच, आणि त्यासाठी जर आम्हाला निर्णय मिळाला नाही, आम्ही यासाठी आंदोलन करण्यासाठी सुद्धा तयार आहोत सर। गेल्या 15 दिवसापासून ओबीसी वसतिगृहात पाण्याची समस्या निर्माण झाल्याची माहिती आज या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आम्हाला दिली। त्यानंतर लगेच आम्ही या वसतिगृहाला आज भेट दिल्यानंतर इथं वास्तविकता बघितली असता टँकरने पाणी पुरवठा झाल्याचे बघावयास मिळाले आहे। आणि गेल्या 15 दिवसापासून विद्यार्थी आणि वार्डन हे स्वखर्चाने त्या टँकरचे पैसे देतात। प्रशासनातर्फे वास्तविक इथं पाण्याची सोय जी करण्यात यायला हवी होती ती करण्यात आली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांवर भुर्दंड बसत आहे। आणि नगरपालिकेच्या वतीने जे पाणी पुरवठा करण्यात येत आहे टँकरने, नगरपालिका ज्या कंत्राटदारामार्फत टँकर चालवतो त्या कंत्राटदाराने पैशाची मागणी करणे पाण्याकरता, हा एक विषय महत्त्वाचा इथं समोर आलेला आहे। या विषयाला घेऊन सोमवारला या विद्यार्थ्यांसोबतच आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहोत, कारण की शासकीय वसतिगृह आहे आणि शासकीय वसतिगृहात पाणी पुरवठा करताना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकाने आणि त्या कंत्राटदाराने पैशाची मागणी करणे हे शासकीय धोरणाला धरून योग्य नाही आहे। आणि या मुद्द्याला घेऊन आम्ही जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधणार आहोत आणि उर्वरित बाकीच्या समस्या, निर्वाह भत्ता, वसतिगृहाच्या आतील समस्या आहेत, यांच्या वाचनालयाच्या समस्या आहेत, पार्किंगच्या समस्या आहेत, या विषयावर सुद्धा राज्याचे जे मंत्री आहेत अतुल सावे यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। आणि विद्यार्थ्यांसोबत पुढच्या सोमवारी पाण्याची जी समस्या पूर्णतः सोडविण्याकरता जिल्हाधिकारी महोदयांना भेट घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आंदोलन करण्याचा इशारा दिला विद्यार्थ्यांनी, त्यामुळे आंदोलन तर सोमवारला आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांची आधी चर्चा करणार। जिल्हाधिकाऱ्यांनी जर आमच्या प्रश्न या विद्यार्थ्यांच्या पाण्याचा मुख्यत्वाने सोडविला नाही तर आंदोलनात्मक भूमिका पण आम्ही ओबीसी विद्यार्थ्यांच्या सोबत घेणार आहोत। न्यूज़ एक्सप्रेस के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया।